श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो चतुर्थ सोपान किष्किंधाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 823. आपण या बाली वधातून त्याचा झालेला हा उद्धार प्रसंग गेल्या काही कथा चिंतनांमधून अभ्यासत आहोत. सुग्रीव आणि या बालीच्या या युद्धात प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाचा कैवार घेतलाय. सुग्रीवाला त्यांनी आपल्या स्पर्शाच्या आधाराने वज्ररूपी शरीर दिलं. आपल्या हाताने त्याच्या गळ्यात तुळशीची माळ घातलेली आहे, परंतु मनाला मात्र सामर्थ्य हे ज्याचं त्यानेच मिळवावं लागतं. आणि सुग्रीव त्या बाबतीमध्ये कमी पडला. बालीच्या या होणाऱ्या घनघोर युद्धात तो मनाने हारला. प्रभू रामचंद्राने आपल्या सख्याची लाज राखण्याच्या दृष्टीने झाडाच्या आडून बालीवरती बाणाचा आघात केला. तो बाण बालीच्या हृदयाला जाऊन लागताच बाली जमिनीवरती पडतोय. झाडाच्या आडून बाहेर प्रभू रामचंद्र येताना बालीची दृष्टी त्यांना पाहतीये. ते सावळं सुंदर सगुण मनोहर रूप, त्याच्या चरणांवरती बालीची नजर खिळली आहे. मनामध्ये एक प्रश्न देखील आहे की मैं बैरी सुग्रीव पियारा, हे कशा पद्धतीने प्रभो, माझ्यामध्ये असे काय अवगुण होते की ज्यामुळं मला आपण ही शिक्षा दिली? आपण तर धर्मरक्षणासाठी आला आहात, मग असं एखाद्या शिकाऱ्यासारखं लपून मला आपण का मारता? प्रभू रामचंद्र नीतीचं वचन बालीला सांगतात आणि तत्पश्चात त्याला या गोष्टीची देखील जाणीव करून देतात की तू सुग्रीवाशी लढाई करण्याचं जे धारिष्ट दाखवलं, खर तर तुला तुझ्या पत्नीने योग्य सल्ला दिला होता की माझ्या शक्तीचा आधार सुग्रीवाला आहे, तरी देखील तू हे धारिष्ट केलं आणि त्यामुळं तुझा वध करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पातक नाही. बाली प्रभू रामचंद्रांच्या समोर आपली चतुराई चालवू शकत नाही आणि त्यामुळे बाली त्यांना केवळ एकच प्रश्न विचारतो की मी आपल्या चरणी शरणागत आहे, तरी हे प्रभो मी अंतकाळी देखील पापीच राहणार का? प्रभू रामचंद्र बालीला आपल्या स्पर्शाच्या आधाराने पुनश्च जीवन देऊ इच्छितात, परंतु बाली प्रभू रामचंद्रांना म्हणतो की मम लोचन गोचर सोई आवा, बहुरी की प्रभू अस बनीही बनावा. ज्याचं दर्शन होणं हे अत्यंत दुरापास्त, ज्याचं नाम अंतकाळी मुखामध्ये येणं हे देखील अत्यंत अवघड, तेच प्रभू रामचंद्र माझ्या या देहत्यागाच्या क्षणी माझ्या समोर माझ्या नेत्रांचा विषय होऊन आलेले आहेत. असा संयोग पुन्हा कधी होणार? आणि त्यामुळे बालीने प्रभू रामचंद्रांच्याकडून पुन्हा जीवनाची ही भिक्षा स्वीकारली नाही. सज्जनो, आपण इथपर्यंतचा कथाभाग काल अभ्यासला आणि आज आपल्याला चौपायांचं गायन नाही, आपण जे 2 छंद या दोह्यामधले गायले होते त्याचं चिंतन आणि दोह्याचा अंतिम टप्प्या हा आजच्या आपल्या कथा प्रवाहामध्ये आपण अभ्यासणार आहोत. सज्जनो, एक गोष्ट आपल्या जीवनामध्ये जन्माच्या नंतर निश्चितपणे प्रत्येकासाठी लिहिलेली असते. बघा, जन्माच्या पश्चात प्रत्येकाच्या जीवनावरती त्याचं प्रारब्ध कार्य करत असतं. मग त्याचं शिक्षण किती होणार, त्याचं लग्न होणार की नाही, त्याचा प्रपंच कसा होणार, त्याला मुलं बाळ होणार की नाही, त्याला पैसा अडका किती मिळणार, त्याचा मान मरातब कसा असेल, त्याची शारीरिक प्रकृती कशी असेल, ह्या प्रत्येक बाबतीमध्ये प्रत्येकाचं जीवन वेगवेगळं आहे, प्रत्येकाचं. परंतु जन्माच्या पश्चात जर प्रत्येकाच्या आयुष्यात दुसरी कुठली गोष्ट निश्चित असेल तर ती म्हणजे मृत्यू. आपल्यापैकी असं कोणीही नाही
ज्याच्या वाटेला ही स्थिती येणार नाही. आणि मग आमची या परमार्थाच्या दृष्टीने जी काही तयारी चालली आहे ना, ती केवळ या मृत्यूच्या सहजतेसाठीची आमची तयारी चालू आहे. आपण या परमार्थाचा संबंध आपल्या प्रपंचाशी, आपल्या लौकिक जीवनाशी, आपल्या व्यावहारिक असलेल्या अनुकूलतेशी जोडतो, तो ठीक आहे. परंतु एका टप्प्यापर्यंत ते ठीक आहे, परंतु तत्पश्चात लक्षात घ्या की हा देखील आपल्या अज्ञानाचाच प्रांत राहतो. या सर्व चालू असलेल्या साधनेचं एकच अंतिम ध्येय आहे, आणि जर ते गाठलं तर सर्व गाठलं, आणि ते गाठलं नाही तर निश्चितच आपलं आयुष्य आपण परमार्थासाठी तेवढं झिजवू शकलो नाही. कुठली गोष्ट आहे, आणि ती म्हणजे अंतःकाळी हा देह त्याग करत असताना, प्राण कंठाशी आलेला असताना, आपल्या हृदयामध्ये अंतिम स्मरण भगवंताचं, अंतिम उच्चारण त्याच्या नामाचं, आणि या डोळ्यांचा पडदा या लौकिक रंगभूमीवरती मिटत असताना देखील प्रभू रामचंद्रांच्या, आपल्या सद्गुरूच्या स्मरणामध्ये राहणं, हाच सर्व साधनेचा पुरुषार्थ आहे. बघा, यासाठी आमची ही सर्व तयारी चालू आहे. आपल्याकडे बघा, एखादा पेपर असला की त्याच्यामध्ये आदर्श उत्तरपत्रिका कशी असावी हे लिहिलं जातं. त्याप्रमाणे तुमच्या आमच्या समोर, सगळ्यांसमोर एकच प्रश्न आहे की हा मृत्यू किती सहजतेने आपल्याला येईल, किती सुलभतेने आपल्याला येईल. त्या मृत्यूचं आदर्श उत्तरपत्रिका काय असू शकेल? कुठली गोष्ट मृत्यूच्या समयी आपल्यासाठी आदर्श स्थिती सांगेल? अनुप जलोटांनी एक गायलेला हा सुंदर अभंग मला वाटतं की साधकाच्यासाठी मृत्यूची आदर्श उत्तरपत्रिका आहे. स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, तब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंशीवट हो, श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंशीवट हो, मेरा सांवरा निकट हो, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, तब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो, पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो, होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, तब प्राण
तन से निकले। जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए। जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए। यम दरस ना दिखाए। जब प्राण तन से निकले। गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले। उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना। उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना। राधे को साथ लाना। जब प्राण तन से निकले। गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले। एक भक्त की है अर्जी खुद गर्ज की है गर्जी। एक भक्त की है अर्जी खुद गर्ज की है गर्जी। आगे तुम्हारी मर्जी। जब प्राण तन से निकले। इतना तो एक भक्त की है अर्जी खुद गर्ज की है गर्जी। जब प्राण आगे तुम्हारी मर्जी। जब प्राण तन से निकले। गोविंद नाम खुदगर्ज याचा अर्थच ज्याला कोणापासून कसलीच अपेक्षा नाही, परंतु तरी देखील अशा निस्पृहाची देखील ही गरज आहे. ही भक्ताची देखील केवळ एकच आशा आहे की तो गोविंद आपल्या जवळ असावा, ज्या वेळेला हा देह या प्राणांपासून वेगळा होईल. आणि सज्जनो, श्री महाराज आपल्याला वचन देतात, वचन की मी माझ्या माणसाचा अंतकाळ साधतो. परंतु त्यासाठी श्री महाराजांनी जे सांगितलं आहे त्या पद्धतीने आम्हाला जीवन आपलं व्यतीत करायला हवं, होय की नाही. आणि त्यामुळे महाराजांच्या या अंतिम कृपेचं, या परमोच्च कृपेचं जर पायीक व्हायचं असेल तर एकच मार्ग आहे, नामस्मरणाचा. तो आपण मनापासून करावा. आणि मग आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. एक गोष्ट निश्चित आहे की केवळ मी शेवटच्या श्वासावरती नाम घेईन असं म्हणून कोणाला नामस्मरण जमलेलं नाहीये. हा भगवंत इतका सहज साध्य देखील नाही बरं का. या आयुष्याच्या अंतिम श्वासांमध्ये जेव्हा सर्व वासनारूपी असलेली पात्र आपल्या हृदयमंचावरती येतात, त्यावेळेला भगवंताच्या स्मरणामध्ये जीवाला रमण्यासाठी आतून खूप बळ असायला हवं. आणि ते बळ तेव्हाच येतं जर त्याने त्याचा आयुष्यभर सराव केला असेल. त्यामुळे सज्जनो, या भगवंताला जरी सुलभ साध्य हे नाव असलं तरी तो सहज साध्य नाही. त्यासाठी आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक श्वासावरती त्याचं नाम घ्यायला हवं. तेव्हा कुठं जाऊन एक संधी निर्माण होऊ शकते या आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये त्याचं स्मरण राहण्याचे. म्हणून इथं गोस्वामीजी म्हणतात की सो नयन गोचर जासु गुण नित नेति कही श्रुती गावही जिति पवन मन गो निरस करी मुनि ध्यान कबहु कपावही. ज्या भगवंताच्या रूपाचं वर्णन करताना श्रुती देखील नेती नेती म्हणून
त्याच्या या रूपाचा ठाव घेऊ शकत नाही, त्याचं अखंड गुणगान करते, परंतु ही वाणी त्या परमात्म स्वरूपाचा वेध घेऊ शकत नाही. ज्याच्या दर्शनासाठी ऋषी मुनी आपलं समस्त आयुष्य झिजवतात, आपल्या प्राणाला आणि मनाला जिंकून, इंद्रियांना सर्व विषयांपासून खेचून घेऊन ध्यानावस्थेमध्ये जे नित्य मुनी गण आपलं आयुष्य व्यतीत करतात, कारण एकच की एकदा तरी या भगवंताच्या या रूपाची झाकी आपल्या हृदयामध्ये उमलावी. अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे, माऊली म्हणते. ही एवढी सोपी गोष्ट नाही. भगवंताच्या नामाची अजपा आणि त्यासाठी करावा लागणारा हा हठयोग, त्या आधाराने होणारं हे ध्यान, आणि त्यातून शेवटी प्राप्त करायचं आहे जे या भगवंताचं प्रेमळ स्वरूपाचं दर्शन. सज्जनो, हा मार्ग देखील अत्यंत खडतर आहे, ज्ञान मार्ग देखील अत्यंत खडतर आहे, परंतु हा असा भगवंत बाली सारख्या वानरासाठी त्याच्या नयनांचा विषय झाला, तो केवळ एका साध्या भक्ती मार्गाच्या आधाराने, शरणागतीच्या भावनेतून. आणि त्यामुळे बाली म्हणतो की मोही जानी अति अभिमान बस प्रभू, कहेहु राखु शरीरही, अस कवन सठहटी काटी सुरतरु, बारी करीही बबूरही. ज्याची झाकी अशा मुनिगणांना मिळू शकत नाही, ज्याच्या स्वरूपाची ओळख श्रुतीला होऊ शकत नाही, असा परमात्मा आज या बालीसाठी त्याच्या नयनांचा विषय झाला. आणि त्या बदल्यामध्ये त्या भगवंताकडून त्याच्या निर्मळ भक्तीचं वरदान प्राप्त करण्याच्या ऐवजी पुन्हा या नश्वर शरीराला धारण करण्याचा आग्रह करणं. प्रभो, जर मी असं आपल्या समोर मागितलं तर माझ्या इतका मूर्ख या समस्त विश्वामध्ये कोणी नसेल. आपण माझ्या समोर हा प्रस्ताव ठेवला, अर्थात यामध्ये आपली काही चूक नाही. आपण मला म्हणाला ना की अचल करव तनु राखव प्राणा, बाली कहा सुनु कृपा निधाना. आपण मला म्हणाला की तू तुझं शरीर अचल ठेव, स्थिर ठेव, मी तुला पुनश्च तुझ्या प्राणाचं वरदान देतो. आपण मला हा प्रस्ताव देण्यामध्ये आपलं चुकलं नाही, कारण आपण माझ्या हृदयातल्या अभिमानाला जाणून होता. आणि अभिमानी व्यक्तीला जर सगळ्यात काही प्रिय असेल तर तो स्वतःला सर्वात जास्त प्रिय असतो. त्याचा अहम कुरवाळण्यामध्येच त्याला सर्वाधिक आनंद असतो. आणि त्यामुळे तुम्ही मला योग्यच प्रस्ताव दिला. परंतु प्रभो, आपण माझ्या हृदयामध्ये मारलेल्या बाणातून या अहमरूपी असलेल्या फुग्याचं कधीच निराकरण झालं. हे चित्त आता आपल्या प्रेमाने भरून गेलं. आणि या प्रेमळ चित्तातून मला आता केवळ एकच गोष्ट उमगतीये की आपलं दर्शन, तेही आयुष्याच्या अंतिम श्वासांमध्ये मिळणं, हे अति दुर्लभ आहे, परम दुर्लभ आहे. प्रभो, त्यासाठी मुनी तपस्वी अनंत जन्म तपश्चर्या करूनही कदाचित त्यांना ती स्थिती प्राप्त होत नाही. ती माझ्यासारख्या पामराला आपण प्रदान केली. आणि त्यामुळं मी अत्यंत विनयाने आपल्या प्रस्तावाला नकार देतो. प्रभो, मी जर ते मान्य केलं तर असं कवन सठहटी काटी सुरतरु, बारी करीही बबूरही. जर मी अट्टहासाने माझा प्राण राखण्याचा प्रयत्न केला तर जणू काही कल्पवृक्ष काढून तेथे बाभळीच्या झाडाचं कुंपण तयार करण्यासारखं मूर्खपण हे मी केल्यासारखं होईल. सज्जनो, बघा, जीवनामध्ये आमचं ध्येय काय असलं पाहिजे, आमच्या जीवनाचा खरा पुरुषार्थ काय असला पाहिजे, हे जणू काही बाली आम्हाला या 4 चरणांमधून समजावून सांगतोय. बघा, बालीच्याकडे काय नव्हतं? तो किष्किंध्यासारख्या संपन्न नगरीचा राजा होता. तारासारख्या सुविद्य स्त्रीचा तो पती होता. अंगदासारख्या रामभक्ताचा तो पिता होता.
सुग्रीव जरी आत्ता क्षणभर वैरी असला तरी रामसखा असलेल्या सुग्रीवाचा तो भाऊ होता. हनुमंतासारखा चाकर या किष्किंधेमध्ये होता. यापेक्षा बालीला आपल्या लौकिक जीवनामध्ये काय साध्य करायचं होतं. त्यामुळं लौकिक जीवनातली परमोच्च अशी सर्व स्थिती त्याने प्राप्त केली होती, परंतु ती सर्व स्थिती या अंतिम असलेल्या साध्याच्या पलीकडं नगण्य आहे. आणि हे ज्याला कळालं त्याला जीवनाचं खरं मोल कळालं. आज माझ्या आयुष्यामध्ये माझी प्रायोरिटी काय आहे हे आपण शांतपणे लिहून काढावं. आपण म्हणाला हे तर रिटायरमेंट प्लॅनिंग आहे. नाही, जितक्या तरुण वयामध्ये तुम्ही हे प्लॅनिंग कराल, जसं आपण एखादी पॉलिसी काढतो तरुण वयात काढतो का, कारण प्रीमियम कमी बसतो आणि जेव्हा आपलं म्हातारपण येईल त्यावेळेला मोठं घबाड आपल्या हातामध्ये पडू शकतं. त्याप्रमाणे आज थोडंसं नामस्मरण करत करत आम्हाला या आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये भगवंतचं दर्शन एवढं मोठं जर घबाड मिळवायचं असेल तर प्लॅनिंग केलं पाहिजे. आम्हाला आमच्या जीवनाचं ध्येय ठरवायला हवं. आम्हाला आमच्या प्रायोरिटी ठरवायला हव्या. कशासाठी जगतोय मी? पैसा अडका? तो कोणी आपल्याबरोबर घेऊन गेलेलं एक जरी तुमच्या ऐकवीत असेल तरी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पैशासाठी जगत आहात. हे ध्येय तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतं. मुलं बाळ ती देखील केवळ लहान आहेत तोपर्यंत त्यांचा सांभाळ करणं, त्यांना त्यांच्या पायावरती उभं करणं, ह्याच्या पलीकडं तुमच्या जीवनामध्ये त्यांचा खरंच किती ऋणानुबंध आहे. त्यामुळे ती देखील तुमच्यासाठी जगण्याचं ध्येय या रूपामध्ये असू शकत नाहीत. या अर्थाने जर आपण कुठल्याही लौकिक गोष्टीचं मूल्यमापन केलं तरी प्रत्येक गोष्ट ही नश्वर आहे आणि त्यासाठी एवढं अमूल्य जीवन आपण झिजवायचं याचा काही केल्या ताळमेळ बसू शकत नाही. त्यामुळे या जीवनामधून अशी काहीतरी गोष्ट मिळवावी जी केवळ तुमच्यासाठी आहे, जी केवळ तुमचा उद्धार करेल, आणि ती गोष्ट आहे भगवंताची. आणि त्यासाठी आयुष्यात जितक्या लवकर तुम्हाला जाग येईल, जितक्या लवकर तुम्ही या ध्येयासाठी काम करू लागाल, निश्चितपणे आयुष्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत जाऊस तर तुम्ही या स्थितीला अत्यंत समर्थपणे आपल्या हृदयामध्ये रुजू केलं असेल, परिपक्व केलं असेल, आणि त्याची परिणिती की अंतिम क्षणी तो गोविंद तुमच्या उद्धारासाठी तुमच्या उशापाशी बसला असेल. बालीला या अकारण हितैषी असलेल्या प्रभू रामचंद्रांनी ती स्थिती प्रदान केली. बघा, बाली आणि सुग्रीव यांच्यापैकी कोणावर जास्त कृपा केली असा प्रश्न मी आपणास आज विचारत आहे. मी त्याचं उत्तर सांगणार नाही. माझी अशी अपेक्षा आहे की माझ्या श्रोत्यांनी त्यावरती चिंतन करावं. ज्यांना शक्य असेल त्यांनी मेसेज रूपामध्ये बाली आणि सुग्रीव यांच्यापैकी भगवंताने जास्त कृपा कोणावरती केली याचं चिंतन करावं. आणि मग कधी कधी लक्षात येईल की जीवनामध्ये या भगवंताच्या थपडा खाण्यामध्ये देखील परमकृपा सामावलेली असते. आणि तशी कृपा बालीला प्रभू रामचंद्रांनी प्रदान केली, कारण ते समदर्शी आहेत. सुग्रीवाचा कैवार घेतला, परंतु त्यामध्ये त्यांनी बालीला परास्त केलेलं नाही. बालीला मृत्यू देऊन त्याचा उद्धार प्रभू रामचंद्र करत आहेत. गोस्वामीजी पुढे म्हणतात की अब नाथ करी करुणा बिलोकहूँ देहूँ जो बर मागऊँ जेहि जोनि जन्मो कर्म बसतः राम पद अनुरागऊँ. सज्जनो, एक गोष्ट आपल्या परमार्थामध्ये मनामध्ये घट्ट धरा की भगवंताला कधीही मुक्ती किंवा मोक्ष मागण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. बघा, पूज्य ब्रह्मानंद महाराजांनी मोक्ष प्राप्तीचं रहस्य हा जो शब्द लिहिलाय त्याच्याबद्दल मला नेहमीच विशेष आत्मीयता राहिलेली आहे. कारण की ते रहस्य आहे आणि रहस्य हे कधी चार चौघांमध्ये बोललं जात नाही.
त्यामुळं बालीने देखील प्रभू रामचंद्रांना मोक्षाचं मागणं केलं नाही, मुक्तीचं मागणं केलं नाही. त्याने काय म्हटले की जेही जोनी जन्म कर्म बस तह रामपद अनुराग. माझी कर्म तर काही एवढी शुद्ध नाहीत हे प्रभो, त्यामुळं माझ्या कर्मांच्या आधाराने जे काही माझ्यावरती कर्ज साठलं असेल त्या कर्जापोटी मला जो पुढचा जन्म घ्यावा लागेल ना, माझं केवळ एकच मागणं आहे, तो जन्म माझ्यापासून तुम्ही दूर करावा असं माझं मागणं नाही. मी ज्या योनीमध्ये जाईन, जो जन्म मला मिळेल, माझी केवळ एकच इच्छा आहे की त्या जन्मामध्ये माझ्या अंतरंगामध्ये आपलं प्रेम तसूभर देखील कमी होऊ नये, किंबहुना ते प्रेम वृद्धिंगत होत राहो. त्या प्रेमाचा अनुराग माझ्या सर्व स्थितींना भरून टाकेल, एवढंच मला आपण वरदान द्या. अब नाथ करी करुणा, करुणा करून माझ्यावरती दयादृष्टी दाखवून मी हा जो वर मागत आहे ना, तो आपण मला द्यावा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, गुण गाई न आवडी, गुण गाई न आवडी. बघा, या जन्म आणि मृत्यूच्या कसरतीमधून सुटण्यापेक्षा जो जन्म मिळेल त्यामध्ये तुझं भजन मला मिळो, हे वरदान आपल्यासाठी अधिक मनाला प्रसन्न करणार आहे की नाही? कोणाला माहिती आहे मुक्तीची अवस्था, कोणाला माहित आहे मोक्ष काय आहे, परंतु संतांची संगत मात्र प्रत्येकाने अनुभवलेली आहे. आणि त्यामुळे तुकाराम महाराज देखील म्हणतात की संत संग घडो सदा. ज्या योनीमध्ये जाईन, जर एक पशु पक्षी झालो तर एखाद्या संताच्या आश्रमामध्ये जन्माला घाल, एखादा मनुष्य झालो तर एखाद्या संताच्या सेवेमध्ये ठेव. कुठल्याही पद्धतीने आम्हाला या सत्संगतीमध्ये ठेव. तुझं नाम आमच्या अंतरंगामध्ये राहू दे आणि तुझ्या चरणांच्या बद्दल हृदयामध्ये प्रेम अनुरागाने भरून तृप्त अखंड अशा स्थितीमध्ये येऊ दे. बस एवढंच आमचं मागणं आहे प्रभो. अशा रीतीने बालीने आपल्या स्वतःच्या आत्मोद्धारासाठी जे योग्य होतं ते भगवंताच्याकडून मागून घेतलं. आणि प्रभू रामचंद्रांनी बालीचं हे विनय ऐकून, जेव्हा बाली स्वतः कुठल्याही प्रकारचा पुढील जन्माचा निर्णय स्वतः न घेता भगवंतावरती सोपवतोय, त्या क्षणी भगवंताने काय केलेलं आहे? राम बाली निज धाम पठावा. थेट प्रमोशन कुठं आहे? निजधामापर्यंत. ना ब्रह्मलोक आहे, ना स्वर्ग आहे, ना आणखीन कुठलं लोक आहे. थेट वैकुंठामध्ये भगवंताने आपल्या निजधामात बालीला स्थान देऊन टाकलं. आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले. भगवंतावरती गोष्टी सोपवल्या की भगवंत त्या भक्तासाठी काय करतो. त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की एक करा, आपलं मागणं बंद करा, काहीच मागू नका भगवंताला. बालीच्या या परम पावन चरित्रामधून आम्हाला किती साधक तत्व गोस्वामीजी सांगत आहेत बघा. आणि तत्पश्चात लीला प्रसंगाच्या आधाराने बाली प्रभू रामचंद्रांच्या समोर म्हणतोय, यह तनय मम सम बिनय बल कल्याण प्रद प्रभु लीजिए, गही बाह सुर नर नाह आपन दास अंगद कीजिए. हा माझा पुत्र अंगद प्रभो, हा विनय आणि शक्तीमध्ये माझ्याप्रमाणेच आहे, याचा आपण स्वीकार करावा. हे देवता तसेच मनुष्यांचे स्वामी, याचा हात धरून याला आपण आपला दास करावा. लीला प्रसंगाच्या आधाराने अंगदाचं चरित्र हे परम पवित्र असं चरित्र आहे, परम पावन चरित्र आहे. अंगदाचं कार्य महान आहे. हनुमंताच्या कार्यामाग झाकोळलं गेलेलं हे अंगदाचं चरित्र आहे.
अशा या अंगदाला प्रभू रामचंद्रांच्या झोळीमध्ये बालीने घातलंय. सज्जनो, यातून आमच्यासारख्या साधकांना आणखीन एक सूत्र गोस्वामीजी प्रदान करतात की आम्ही भगवंताच्या स्मरणामध्ये राहू, ठीक आहे, अंतकाळी नाम आमच्या मुखामध्ये येईल हे देखील ठीक आहे, परंतु कुठंतरी प्रपंचाची संवेदना ही मागं राहणारच. जेव्हा आपले सर्व आप्त स्वकीय डोळ्यासमोर दिसत आहेत, त्यांना सोडून जाण्याचं कुठंतरी कणभर दुःख राहणारच. मग या दुःख भावनेमधून आपण आपल्या स्वतःला कसं सांभाळायचं? एक करायचं, त्या सर्वांवरती दृष्टी फिरवायची आणि जे आपल्या श्री महाराजांनी केलं तेच आपण मनोमन करायचं की रामा, माझ्या लोकांना सांभाळ, त्यांचं कल्याण कर. ही सर्वजण मी तुझ्याकडे सोपवत आहे. हे माझं वैभव, माझं लौकिक, हे सर्व काही तुझं आहे. तुझ्या इच्छेवरती मी सोपवतो. बघ, मी आता पूर्ण रिकामा झालोय. आता मला काही साधायचं राहिलं नाही. बाली देखील पूर्णपणे रिकामा झाला. आपला प्राण ज्याच्यामध्ये होता असा अंगद आपले वडील धारातीर्थ पडलेले पाहून विचलित होऊन त्यांच्या चरणाशी बसलेला आहे. अशा आपल्या मुलामध्ये आपला प्राण अडकू नये यासाठी त्या मुलालाच प्रभू रामचंद्रांच्या झोळीमध्ये बालीने टाकून दिलं. आणि गोस्वामीजी लिहितात, सुमन माल जिमी कंठते गिरतन जानई नाग. बालीने देह कशा पद्धतीने सोडलाय? रामचरण दृढ प्रीती करी बालिकीन तनु त्याग. सर्व प्रकाराने बाली रिकामा झाला. प्रभू रामचंद्रांच्या चरणी अतीव प्रेम त्याने केलं आणि आपल्या देहातून या प्राणाचा त्याग केला. असं म्हणतात की देह त्यागाच्या वेळेला हजारो इंगळ्या एकाच वेळेला दंश कराव्यात एवढा त्रास त्या जीवाला होत असतो. परंतु ज्याचं हृदय हे प्रभू रामचंद्रांच्या प्रेमाने भरलेलं असतं, त्याच्यासाठी हा प्राणाचा त्याग म्हणजे केवळ इतकी सहजतेच्या आधाराने घडणारी गोष्ट आहे. जसं हत्तीच्या गळ्यामध्ये घातलेली फुलाची माळ गळून पडली तरी देखील हत्तीला जसा त्याचा पत्ता लागत नाही, त्याप्रमाणे सज्जनहो, भगवत स्मरणामध्ये ज्याचं चित्त भगवंताच्या प्रेमाने भरलेलं आहे, त्याच्यासाठी त्याच्या या देहातून प्राण हे अशा सहजतेने बाहेर पडतात ज्याप्रमाणे हत्तीच्या गळ्यातून फुलांची माळ गळून पडते. असं हे अत्यंत परमपावन बालीचं चरित्र सज्जनहो आपण ऐकलं. इथली पुढील कथाभाग आपण उद्याच्या कथा चिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.